शिकायचं होतं. तो yesterday हमने सीखा था, we have to determine an expression of the maximum velocity of the vehicle which is moving along the what horizontal curve road. म्हणजे curve road means what, एकदम टेढ़ा मेढ़ा रास्ता, उस पे गाड़ी क्या परफॉर्म कर रही है, मोशन. जर वाकड्या रस्त्यावर जर गाडी जर गेली तर डेफिनेटली ते कोणतं मोशन आहे, सर्क्युलर मोशन. अंडरस्टँडिंग. मग त्या गाडीवर फोर्सेस कोणते कोणते अप्लाय व्हायले, तर पहिलं तुम्हाला माहिती आहे वेग कुठे ऍक्ट होते, डाऊनवर्ड. तुम्हाला माहिती आहे नंतर फ्रिक्शन या टायरचं या सरफेस सोबत काय फॉर्म होते, फ्रिक्शन, दुसरा फोर्स. आणि फ्रिक्शन जिथं ऍक्ट होते तुम्हाला माहिती आहे, जिथं वेट आहे जिथं काय फ्रिक्शन, हे दोघं मिळून कोणती रिएक्शन फॉर्म करतात, नॉर्मल रिएक्शन. कोणती रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. अंडरस्टँडिंग, येस सर नो. मग मला सांग जितना ज्यादा, आता मला सांग ये चेयर बहुत हल्की है तो इसको खींचना बहुत आसान है, राइट, खींचना आसान है, बस ये टेबल को खींचना आसान है क्या, क्यों, वेट ज्यादा है. वेट ज्यादा होने के कारण फ्रिक्शन क्या है, ज्यादा है, जिसके कारण नॉर्मल रिएक्शन भी क्या है, ज्यादा है. यानी जहां पे फ्रिक्शन ज्यादा होता है वहां पे नॉर्मल रिएक्शन भी क्या होता है, ज्यादा होता है. और नॉर्मल रिएक्शन जहां पे हो, लेकिन नॉर्मल रिएक्शन ऑलवेज किसको बैलेंस करता है, वेट, राइट. बैलेंस यानी क्या, दोनों की वैल्यू क्या है, सेम. तो त्याच्या ठिकाणी आपण काय घेतलं होतं, या ठिकाणी यान. और इफ यू रिमूव द प्रोपोर्शनॅलिटी साइन, जेव्हा आपण रिमूव करतो प्रोपोर्शनॅलिटी साइन, मला सांग आपण काय घेतो, कॉन्स्टंट. अँड दॅट म्यू एस इज नथिंग बट व्हाट, कॉन्स्टंट, राइट. सो इक्वेशन सर्वांना समजलं, काल तो नव्हती शिकलो तुझ्यासाठी आहे, ठीक आहे, डन. आता मला सांगितलं या सर्क्युलर मोशन मध्ये पहिला गाडीवरचा फोर्स आता कोणता आहे, वेट आहे. दुसरं बेटा कोणती रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन. तिसरा कोणता आहे, फ्रिक्शन, डन. तर मला सांगा पहिला पॉइंट समजला, कंसीडर व्हीकल ऑफ मास स्मॉल एम मूविंग अलॉन्ग द कोणता रोड, कर्व रोड. अब कर्व रोड पे घूम रहा है तो पहला पॉइंट तो यहीं से बना लिया, रट्टा मारोगे क्या, नहीं ना, तो पहला पॉइंट यहीं से बनाया. अब कर्व रोड को क्या होता है, सेंटर, उसको क्या होती है, रेडियस, और ये हमने डायग्राम ए में दिखा दिया, डन. यहाँ पे हो गया काम. नंतर ये व्हीकल अगर सर्कुलर मोशन परफॉर्म कर रही है डेफिनेटली, तो सर्कुलर मोशन में आपको मालूम है दो तरीके की वेलोसिटी होती है, कौन सी है, लीनियर, और दूसरी कौन सी होती है, एंगुलर. और दोनों के बीच में का रिलेशन हमने निकाल लिया, दैट इज v इज इक्वल टू r इनटू ओमेगा. आर यू अंडरस्टैंडिंग, यस और नो. कितना सिंपल है. हाँ, दूसरा भी पॉइंट इथं बनवून टाकला की सो कोणती वेलोसिटी आहे, लीनियर, त्याला कोणती वेलोसिटी आहे, लीनियर वेलोसिटी, खत्म. नंतर मला सांग किती फोर्सेस ऍक्ट व्हायले त्याच्यावर, 3. वेट कौन से डायरेक्शन में, ओके. फ्रिक्शन किधर जा रहा है, सेंटर. और दूसरा कौन सा है, अंडरस्टैंडिंग. 3 फोर्सेस ये डायग्राम पे से ही हमने समझ लिया, उस पे कौन से एक्ट हो रहे हैं, एक तो नॉर्मल रिएक्शन, वेट, आणि कोणता है बेटा, फ्रिक्शन, डन. बट जैसे मैं म्हणलं ना, ये अगर ऑब्जेक्ट मेरे हाथ में है तो वेट किधर जा रहा है, डाउनवर्ड. हाथ पे क्या फॉर्म हुआ, फ्रिक्शन, जिसके कारण कौन सा रिएक्शन फॉर्म होगा, वेट. अगर 50 न्यूटन खाली असेल तर नॉर्मल रिएक्शन 50 न्यूटन, डन. म्हणजे माझा हात काय करायला त्याला, बॅलन्स. वेट कुठे चालले, खाली चालले की नाही, पण माझा हात काय करायला, बॅलन्स. म्हणजे फोर्सेसची व्हॅल्यू काय, इक्वल, काय इक्वल. म्हणजे एक गोष्ट आपल्याला समजली की नॉर्मल रिएक्शन कशाला बॅलन्स करायला आहे, वेट. हे झालं पूर्ण समरी, राईट. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॅटर्डेला हे डिस्कस केलं होतं, राईट. आता समोर जायचं मग, राईट. आता मला सांगा जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, एक फोर्स कंटिन्युअसली कोणाकडे जाते, कशाहून जाते, तो फोर्स कौन सा फोर्स है, सेंट्रीपिटल फोर्स. कौन सा फोर्स, so whenever the particle is performing the circular motion or uniform circular motion, the force acts on the particle which attracts the particle towards the center along the radius. That force is called as which force, centripetal force. Done, done. माइंड मध्ये आयडिया क्लिअर. मग मला सांग फ्रिक्शन बी कोणाकडे चाललाय, काय होऊन चाललाय, हां, म्हणजे फ्रिक्शनच कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे असं म्हणू शकतो, द फोर्स ऑफ फ्रिक्शन, जे की आपण कशाने दाखवलंय, Fs, ओके, डायरेक्टेड टूवर्ड्स किसकी तरफ, सेंटर, अलॉन्ग रेडियस, प्रोवाइड्स, क्या प्रोवाइड कर रहा है, हाँ, पण एक वर्ड टाका लागते, दॅट इज नेसेसरी. अरे इथं नकोच, राइट, डन. हाँ, फोर्स ऑफ फ्रिक्शन ही सेंट्रीपिटल फोर्स प्रोवाइड कर रहा है. सेंट्रीपिटल फोर्स किससे दिखाते हैं हम, FCP, राइट, वेरी गुड. सो सेंट्रीपिटल फोर्स दैट इज Fs इज इक्वल टू व्हाट, FCP. बट FCP चे किती फॉर्म्युले काढले आपण, 3. कौन से फॉर्म्युले निकाले थे, 3. कौन से थे, हाँ, देखो देखो देखो, मैग्नीट्यूड. हाँ, वी हैव टू टेक द मैग्नीट्यूड, कारण की डायरेक्शन अपन ऑलरेडी दाखवली है, निगेटिव में नहीं लेने का, क्या लेने का है, पॉजिटिव. तो सेंट्रीपिटल फोर्स के कितने फॉर्मुले, 3. एक कौन सा, mv² बाय r, दूसरा कौन सा है, mr ओमेगा स्क्वायर, और तीसरा कौन सा है, mv ओमेगा. आता मला सांग मी कोणता यूज करूँ. आप बोलोगे राहुल सर कैसा डिसाइड करें कौन सा लेना है, तो कितना सिंपल है, देखो, ओके. वेलोसिटी हमने दिखाया, लीनियर, मास दिखाया, राइट, और रेडियस भी दिखाया, तो कौन सा फॉर्मूला सूट हो रहा है, हाँ, समझ लो. यानी जो हम बोलते हैं, हम क्या रट्टा मारेंगे क्या, एज पर और कंडीशन विल टेक द फॉर्मूला, राइट. वैसा ही हम जब न्यूमेरिकल सॉल्व करेंगे, जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार, प्रॉब्लेम सॉल्व करणार, तो आपण काय बनवणार, गिवन डाटा, आणि जे फॉर्म्युला सूट होईल ते फॉर्म्युला काय करायचं आपल्याला, यूज करायचं आहे. डन, व्हेरी गुड. मला सांग पहिला फॉर्म्युला आपण यूज करू, कोणता फॉर्म्युला काढणार आहे आपण, दॅट इज Fs इज इक्वल टू mv² बाय व्हाट, r. डन. ये फॉर्मूला मिल गया. या आई विल टेक दिस इज इक्वेशन नंबर 2. याला देतो मी इक्वेशन नंबर 2. डन. कसं आलं, काय आलं, 4 दिवसाची मेहनत है, ठीक है, 5-6 दिन डाले ना इसमें फॉर्मूले में, तब जाके मेहनत बने रहा है, ठीक है. चलो ये तो हो गया. अब वी हैव एक फॉर्मूला अपन काढला होता, यस और नो, आवाज नहीं रहा, यस और नो, यस. आवाज गूंजना चाहिए. पब्लिक डजेंट मैटर, मैं हमेशा बोलता हूँ, एक भी स्टूडेंट रहा तो मैं पढ़ाऊंगा, पब्लिक डजेंट मैटर. मेरा जोश जो है ना,
आप अगर पिछली बैच को पूछेंगे ना, सेम उल्टा ज़्यादा जोश। यहाँ पे सेंट्रीपिटल फोर्स कौन कर रहा है? प्रोवाइड, फ्रिक्शन प्रोवाइड कर रहा है ना। ओके, वी हैव वन फॉर्मूला, यू नो, मैंने सिखाया 11वीं का है। सो वी हैव वन फॉर्मूला, कौन था? एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू वॉट? एन, वेयर म्यू एस वर्ड नाही माहीत का? उसको प्रोनाउन्सिएशन येत नाही का तुला? अरे कोइफिशिएंट, आता कसं असते माहिती का? कैसे सिखाऊं? मेरे हाथ का सरफेस है, वो तो स्टेबल है, वो ऐसा ही रहेगा। फ्रिक्शन अलग अलग फॉर्म होगा। कैसे? वॉल पे अलग फ्रिक्शन फॉर्म होगा, यहाँ पे अलग फ्रिक्शन, यानी वॉल का कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन क्या है? अलग है। इसका कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन क्या है? दैट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सब्सटेंस। वो सब्सटेंस कैसा स्मूथ है कि हार्ड है, तो उसका कोइफिशिएंट क्या होगा? अलग होगा। अंडरस्टँडिंग? वेट तो उतना ही रहेगा। नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय? वेट ते तेवढंच राहील। फ्रिक्शन कोणावर डिपेंड आहे? सरफेसचं। समजते? एम जीची व्हॅल्यू तर सेमच राहणार, नॉर्मल रिएक्शन तो सेम ही आएगा, बट म्यू एसची व्हॅल्यू प्रत्येक सरफेसनुसार काय होणार? अंडरस्टँडिंग? आता हे सांगा लागलं की याचं फ्रिक्शन वेगळं, याचं फ्रिक्शन वेगळं, समजलं? ये सरफेस का फ्रिक्शन अलग होगा, हर एक पे फ्रिक्शन क्या है? अलग है। हाथ तो वही है, वेट तो उतना ही रहेगा, फ्रिक्शन क्या होगा? हर एक का क्या अलग है? कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन अलग है। क्लियर? आयडिया झाली क्लियर? जाऊत मग आर्टिकलवर. वेअर आता म्यू एस म्हणजेच काय? इज द कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. जसं तर काही पुस्तकामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन दिले, पण जनरली स्टैटिक के बगैर 3 टाइप के फ्रिक्शन होते हैं, काइनेटिक फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, स्टैटिक फ्रिक्शन. ठीक है, तो ये काइनेटिक फ्रिक्शन में आना चाहिए था, बट ठीक है जाने दो. ठीक है, स्टैटिक फ्रिक्शन में उन्होंने दिया. सर्वांना फॉर्म्युला समजला कसा आला? डन. ओके, आता मला सांग काय करू शकतो आपण? वी हैव द वन फॉर्मूला. अब मैं यहाँ पे जो एफ इक्वेशन निकाला यहाँ पे वैल्यू पुटअप कर सकता हूँ. यस सर नो? ओके, और ये जो एम जी है इसकी भी वैल्यू मैं यहाँ पे पुटअप कर सकता हूँ. कॅन आय पुट अप दिस व्हॅल्यूज? इसको इक्वेशन देऊन टाकू, याला इक्वेशन देऊन टाकू. कोणतं इक्वेशन घेऊ आपण? याला 2 झाले. आय विल टेक द. आता स्टेटमेंट काय बनवणार? रट्टा मारो इसका भी. पुटिंग द व्हॅल्यू. किसकी व्हॅल्यू घेणार आहे? कशाची व्हॅल्यू घ्यायच्या? 1 आणि इक्वेशन 2. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू? राईट. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 1 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये? राईट. व्हॅल्यू पुटअप करू. मग तुम्हाला सांग एफ एसची व्हॅल्यू काय काढली आपण? एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू वॉट? म्यू एस. यांची व्हॅल्यू किती आहे रे? राइट. काटाकाटी करेंगे. एम एम गेट कैंसल. ये डिवीजन का आर इसमें जाएगा, मल्टीप्लिकेशन. मला सांगा कशाचं इक्वेशन काढायचं? वी मॅक्स. एक साइडला वी आली पाहिजे. तर मला सांगा वी स्क्वेअर. सो आय विल चेंज द कंडिशन फॉर द मॅक्सिमम कंडिशन. आय विल टेक द वी मॅक्स इज इक्वल टू क्या आएगा? म्यू एस आर जी. अंडरस्टँडिंग? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय मला सांग बरं? दॅट इज द वी मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. दॅट इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. कुछ हार्ड आहे क्या? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही, सगळं सिंपल आहे. अंडरस्टँडिंग? पुन्हा एकदा समजून सांगतो. मला सांगा काय डिटरमाइन करायचं होतं रे? मॅक्सिमम स्पीड अलॉंग द कोणता रोड? हॉरिझॉन्टल रोड. क्वेश्चन लिहून दिला. डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ दी मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल विच इज मूविंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर रोड. आता हे काढण्यासाठी काय घेतलं आपण? कन्सिडर व्हेकल ऑफ मास स्मॉल एम मूविंग अलॉंग द विच रोड? कर रोड. अब कर रोड पे जा रहा है तो कौन सा मोशन परफॉर्म करेगा? सर्कुलर मोशन तो करेगा, लेकिन जो व्हेकल है व्हेकल को खुद का क्या है? मास है. कर रोड को खुद का क्या है? रेडियस. खुद का क्या है? सेंटर है. राइट. और जेव्हा जात असताना किती फोर्सेस ऍक्ट झाले बेटा? 3 फोर्सेस. पहिला कोणता रे? वेट. किधर जाता है? डाउनवर्ड. दूसरा कौन सा रे? नॉर्मल रिएक्शन. किधर जाते हैं? अपवर्ड. नंतर फ्रिक्शन कुठे जाते रे? सेंटर. कशावर चालत जाते? रेडियस. ओके डन. तुम्हाला सांग हे 3 पॉईंट इझी समजले. पहिल्या पॉईंटमध्ये मास सांगितले, सेंटर सांगितले, रेडियस सांगितले. सर्कुलर मोशनमध्ये 2 टाईपच्या वेलॉसिटी कोणती रे? लिनियर आणि अँग्युलर. मग मला सांग ते पण पॉईंट उडला. तिसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितले? किती फोर्सेस ऍक्ट झाले? 3. कोणते कोणते बेटा? वेट, नॉर्मल रिएक्शन आणि कोणतं रे? फ्रिक्शन. पण मला सांगा हे नॉर्मल रिएक्शन कशाला बॅलन्स करायला? वेट. दोघांच्या व्हॅल्यू काय आहेत? इक्वल. म्हणून काय दाखवलं आपण? इक्वॅलिटी साइन दाखवलं. इज राईट. नंतर मला सांग फोर्स ऑफ फ्रिक्शन तो किती जा रहा है? कुठे चाललाय? सेंटर. कशावर चालत चालला? रेडियस. म्हणजे तो फोर्स कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला? सेंट्रीपिटल फोर्स. राईट. सेंट्रीपिटल फोर्सचे किती फॉर्म्युले पाहिले? 3. त्यातला कोणता सुटेबल वाटला आपल्याला? बफे सिस्टीम. उचल. हे उचलला. राईट. आणि ते व्हॅल्यू पुटअप केली. मग हीच व्हॅल्यू या जनरल फॉर्म्युल्यामध्ये काढली. राईट. आणि जनरल फॉर्म्युल्यामध्ये काढल्यानंतर एम एम गेट कॅन्सल आणि आपल्याला एक रिक्वायर्ड एक्सप्रेशन भेटले. काय अवघड आहे का? काय अवघड बेटा? नाही. सर्वांना इक्वेशन लक्षात राहील आता? ठीक आहे. सर्वांना लिहून घेतलेलं आहे ते? पक्का? ठीक आहे. नाव नेक्स्ट कन्सेप्टकडे जायचं आता मग. ओके. ह्याच्यानंतर एक फाइनल स्टेटमेंट मला लिहून द्यायचं तुम्हाला आणि एंडिंगला मी लिहून देतो. नंतर ते व्हिडिओ में बंद कर दूंगा और बाद में जो लिखने का पोर्शन है मैं आपको लिख के दूंगा. ठीक है.